भाषेवर माझं आत्यंतिक प्रेम आहेच. म्हणजे मी खरोखरी मी सांगू शकतो की एकही इंग्रजी शब्दमध्ये न घेता सलग 10 वाक्य मला नक्की बोलता येतात, अजूनही येतात. जसं आता बाळप्पांची भूमिका बघितली तर ते कायमस्वरूपी शिष्य राहिले स्वामींचे आणि घरदार सोडून म्हणा किंवा काय जे काय तर पूर्ण त्यांनी विलीन केलं होतं स्वामींमध्ये स्वतःला. तुम्ही रोज ज्यांना भेटू शकता सहजासहजी त्यांना तुम्ही त्या प्रिमाईसमध्ये परत भेटू शकणार नाही आहेत. ह्याचं कलाकार म्हणूनही दुःख वाटतं आणि पात्र म्हणून पण दुःख वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे बाळप्पा म्हणजेच नचिकेत. कसे आहात? अगदी मस्त आहे मी. श्री स्वामी समर्थ. नाही, बरं वाटतंय, छान वाटतंय आज. आणि इट्स मज्जाचं कडनं सगळे जे पाहता आहेत त्यांना नमस्कार. पण नचिकेत, तुम्ही सुद्धा जी व्यक्तिरेखा साकारतात ती सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते आणि तुमचं कॅरेक्टर डे 1 पासून आहे. तुम्ही 1 वर्षानंतर आय गेस जॉईन केलं, पण तुमचं कॅरेक्टर त्याही आधीपासून आहे. त्यामुळे तुमचा जो काय प्रवास आहे ते प्रेक्षक पाहत आहेत. त्यामुळे त्यांना तुम्हाला सांगायचं असेल तर काय सांगाल प्रेक्षकांना? बाळप्पांची भूमिका स्वीकारल्यानंतर तसं आता 1.5 वर्ष होत आलेलं आहे, 1.5-2 वर्ष होत आली आहेत. खरोखरी खूप छान वाटतं आहे. आणि स्वामींच्या मालिकेत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा जर तुम्ही सश्रद्ध असाल तर तुम्हाला खूप ते अनुभवायला खूप छान वाटतं. कारण स्वामींची कृपा तुम्हाला जाणवत राहते. ती फक्त शक्ती म्हणून जाणवत नाही माझ्या मते, मला असं वाटतं. तर इथे जी लोकं आहेत आजूबाजूला, तर त्यांचं प्रेम तुम्हाला मिळत राहतं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतात, हे तुम्हाला समजत राहतं. तर त्या ह्याने मला खूप बरं वाटतं इथे येऊन काम करून. बरं, पौराणिक मालिका म्हटलं की आत्ता जसं तुमचं झालं तसं की थोडेसे अवघड शब्द किंवा कधीही न ऐकण्यात किंवा बोलण्यात आलेले शब्द. इतर याआधी तुम्ही कधी पौराणिक मालिका केली होती का? आणि ही जेव्हा आली तुमच्याकडे तेव्हा या भूमिकेचा किंवा मालिकेचा अभ्यास केला होता की माहीत होतं तुम्हाला स्वामींचं बऱ्यापैकी? स्वामींचं चरित्र वाचलेलं नव्हतं मी, माहिती नक्कीच होती. इथे आल्यानंतर म्हणजे भूमिकेच्या अभ्यासासाठी मी ते वाचायला सुरुवात केली नक्की. भाषेचा तसा प्रॉब्लेम येत नाही, कारण याच्या आधी मी सिंधू आणि त्याच्या आधी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम करून झालं आहे खरं. आणि इवन थोडंफार पौरोहित्याचं शिक्षण घेतलेलं आहे. पण काय होतं, बऱ्याचदा आत्ता आपण रोजच्या भाषेमध्ये बरेचसे इंग्लिश शब्द येतात आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला बोलताना ती फार गंमत होते. पण डायलॉगमध्ये शक्यतो ते होत नाही, कारण त्याचं पाठांतर असतं आणि सलग एकत्र जो सीन केला जातो तेव्हा ते रिमेंबरन्स मागे असल्यामुळे ऑटोमॅटिकली सगळं नॉर्मलाइज होतं आणि मराठी शब्द आपसूकपणे येतात. पण मग असंही होतं की पौराणिक मालिका करताना आपलीच भाषा कुठेतरी आपल्याला जास्त सुधारते, आपली भाषाच. तर मग ही मालिका करत असताना तुमच्यात असा काही बदल झालाय? हो, नक्की झालेला आहे. भाषेवर माझं आत्यंतिक प्रेम आहेच. म्हणजे खरोखरी मी सांगू शकतो की एकही इंग्रजी शब्दमध्ये न घेता सलग 10 वाक्य मला नक्की बोलता येतात, अजूनही येतात. परंतु इथे आल्यामुळे त्याचं अजून काय म्हणतात वाढ झाली त्याच्यात, की खूप मला मराठी बोलायला मिळतं आहे. कारण मी स्वतः एक कवी गीतकार पण असल्यामुळे मला ते फार छान वाटतं ऐकायला किंवा बोलायला, की आपल्याशी सगळेजण मराठी बोलत आहेत आणि मीही सगळ्यांशी मराठी बोलतो आहे. पण नक्कीच अशा प्रकारची भूमिका करताना तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे. तुमचं भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता आहात त्याच्यामुळे तुमचा विकास नक्की होणार आहे आणि यामुळे मराठीचाही विकास होणार आहे, असं मला एक स्वतःहून वाटतं की असं नक्की होईल. आता आपण जरा मालिकेच्या ट्रॅककडे येऊयात. सुंदर यांना अटक होणार आहे, माधवीताईंचा प्रवास थोड्या काळासाठी थांबणार आहे. तर या ट्रॅकबद्दल तुम्ही एकूणच प्रेक्षकांना काय सांगाल? तुमची कशी भूमिका असणार आहे या प्रवासादरम्यान? येस, कसं असतं, सुंदरा मावशी काय, बाळप्पा काय किंवा चोळप्पा काय, ही स्वामींचीच एक प्रकारची लीला होती, असं बऱ्याचशा पुस्तकांमधूनही आपल्याला वाचायला मिळतं आणि त्याची प्रचिती येत राहते. 3 प्रकारच्या भूमिका असतात माणसाच्या, की कधी कधी आपल्याला हाव सुटते. म्हणजे जसं रावणाचं उदाहरण आपण घेऊयात, की हुशार होते ते किंवा त्यांच्याकडे शक्ती होती, श्रद्धा होती, परंतु अहंकार होता, त्याच्यामुळे ते सगळं बाकीचं बारगळलं. तसंच कुठेतरी सुंदरा मावशींचं झालं, की म्हणजे एका अर्थी बघितलं तर त्यांनी स्वामींची अगदी लहान मुलासारखी, स्वतःच्या पोटच्या मुलासारखी काळजीसुद्धा घेतलेली आहे. पण हे जे हाव असण्याचं जे एक काय म्हणतो विष त्यांच्यात पसरलं, तर त्याला कुठेतरी आळा घालणं अत्यंत गरजेचं होतं.
आणि त्यासाठी स्वामींनी हे सगळं घडवून आणलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की जरी तुम्ही एखादं अत्यंतिक चांगलं काम करत असाल पण त्याच्या जोडीनं जर तितकंच वाईटही काम करत असाल तर तुम्हाला दोन्हीचं एकाच वेळेला फळ मिळू शकतं. म्हणजे जसं त्यांना स्वामींचा सहवासही मिळाला आणि त्यांना शिक्षाही झाली, म्हणजे त्याच सहवासापासून त्यांना दूरही करण्यात आलं. तर ह्याच्यातनं शिकायचं असतं आपण की काय नक्की आपल्याला करायचं आहे, कसं वागायचं आहे. जसं आता बाळप्पांची भूमिका बघितली तर ते कायमस्वरूपी शिष्य राहिले स्वामींचे आणि घरदार सोडून म्हणा किंवा काय जे काय तर पूर्ण त्यांनी विलीन केलं होतं स्वामींमध्ये स्वतःला. तर या ज्या भूमिका आहेत म्हणजे ही जे पात्र जी आहेत त्याच्यामधनं आपल्याला शिकवण्यासाठी हे स्वामींनी कुठेतरी घडवलं असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण त्यातनं तसं बघावं, शिकावं असं आहे. मालिकेत बाळप्पा आणि स्वामींचा जो काही बॉन्ड आहे तो शिष्य आणि गुरूंचं ते आम्ही बघतोच, पण बिहाइंड दी कॅमेरा तुमचं आणि अक्षयजींचं नातं कसं आहे, त्यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव कसा आहे? खूप आवडतं मला. आम्ही सगळेच खूप मजा करतो इथे. आणि म्हणजे एखादी भूमिका साकारताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की बॉन्डिंग, तुमचं त्या माणसाशी असलेलं बॉन्डिंग. कारण आता बाळप्पा म्हणून मला स्वामींची जर सेवा करायची असेल तर माझंही पर्सनली अक्षयशी तेवढं बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. पण खरोखरीच मी तुम्हाला सांगतो हे बॉन्डिंग करायला आम्हाला कोणालाही काहीही करावं लागलेलं नाही. आम्ही सगळे एकमेकांशी इतके आनंदाने असतो की म्हणजे मी अनेकदा म्हणतो की जास्त दिवसांची सुट्टी मिळाली तर आम्हाला घरी करमेन असं होतं. इतकं इथे कौटुंबिक वातावरण आता झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे अक्षयबरोबर काम करताना आणखी एक चांगला एक महत्त्वाचा अनुभव मला सांगायचा आहे की बऱ्याचदा काय होतं की सीन इतका महत्त्वाचा आणि इंटेन्स असतो की मी काय सुंदरा मावशी आम्ही अनेकदा बोलत असतो याविषयी की त्यावेळेला अक्षय राहत नाही. खरोखरीच आम्हाला स्वामी तिथे दिसायला लागतात. त्यामुळे आम्हाला पण मग काम करावं लागत नाही, ते आमच्याकडनं आपसूक होत जातं आणि ही फार चांगली गोष्ट असं मला वाटतं. आणि तेवढाच त्या भूमिकेचा मान प्रत्येक कलाकाराकडनं ठेवला गेलेला आहे याचा मला खूप मनापासून एक कलाकार म्हणून आनंद आहे. आणि आय गेस हा अक्षयजींचा सुद्धा प्लस पॉईंट आहे. पण जसं की तुम्ही म्हणालात की कौटुंबिक वातावरण असतं, मग असं जेव्हा एखादं पात्र संपतं, आता जसं सुंदरा यांचं पात्र थांबतंय काही काळासाठी, तर असं जेव्हा ते जातात तेव्हा ते इमोशनल असतं. जसे मागे चोळप्पा गेले तेव्हा सगळे इमोशनल झाले, तर आत्ता काय असणार आहे? होय, अत्यंतिक इमोशनल असतं. कारण तुम्ही रोज ज्यांना भेटू शकता सहजासहजी त्यांना तुम्ही त्या प्रिमाईसमध्ये परत भेटू शकणार नाही आहेत. ह्याचं कलाकार म्हणूनही दुःख वाटतं आणि पात्र म्हणून पण दुःख वाटतं. कारण कसं असतं की जरीही एखाद्या माणसाशी म्हणजे आता सुंदरा मावशींच्या बाबतीत आपण बघूयात तर जरी त्यांचं काही वृत्ती आम्हाला आवडण्यासारखी नाही आहे पण तरीही त्यांचं रोजचं आमच्याशी एक काहीतरी नातं आहे ना, तर ते नातं कुठेतरी थांबणार आहे याची खूप खंत पात्र म्हणूनही वाटते आणि तेवढीच कलाकार म्हणूनही वाटते. कारण सुंदरा मावशींच्या बाबतीत जर बघितलं तर सुंदरा मावशी आणि मी अगदी गाडीवरनं सुद्धा रोज एकत्र येतो, एकत्र जातो असं असतं. त्यामुळे जरी काय म्हणतात सीनमध्ये जरी आम्ही एकमेकांशी थोडंसं भांडत जरी असलो तरी प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही खूप कनेक्टेड आहोत. आणि माझ्या सख्या बहिणीचंही नाव माधवी असल्यामुळे माधवी सोमन ताईंशी माझं तसंच नातं आहे, मोठ्या बहिणीचं आणि लहान भावाचं असतं तसं. अगदी छान तुम्हा सगळ्यांचा बॉन्ड आहे. पण आता मालिकेत त्यांचा प्रवास काही काळासाठी थांबतोय, तर त्या पुढे येणार आहे असंही काहीतरी आहे, तर एकूणच पुढे काय होणार आहे किंवा हा ट्रॅक पुढे कसा जाणार आहे याबद्दल काय सांगाल? कसं असतं खऱ्या आयुष्यात सुद्धा एखादी शिक्षा झाली एखाद्या माणसाला तर त्याने ती पूर्णपणे भोगल्यानंतर तो जेलमधनं पण सुटत असतो ना. तसंच जेव्हा तुमच्या चुकांचं पूर्ण परिमार्जन होईल असं देवाला वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातनं नक्की सुटका मिळणार आहे. तसंच काहीसं सुंदरबाईंच्या बाबतीत घडणार आहे. पण ते काय घडणार आहे आणि कसं घडणार आहे हे जरी गोष्ट म्हणून माहिती असेल तरी ते मालिकेत कशा प्रकारे येणार आहे त्याची नक्कीच आम्हालाही उत्सुकता आहे आणि तेवढीच रसिक प्रेक्षकांनाही उत्सुकता असेलच. पण आत्ता सुंदरा मावशी चालल्या त्याचं कुठेतरी खरंच मनापासून खंत वाटते आहे आम्हा सगळ्यांनाच. म्हणजे आत्ता तो आम्ही सीन जो केला त्याच्यामध्ये खरोखरी म्हणजे कॅरेक्टर सोडून असं म्हणावं असं वाटलं की नका जाऊ, तुम्ही थांबा. अगदीच नचिकेत, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत जसं आम्हाला प्रेम देत राहिलेलं आहात तसंच प्रेम देत राहा. ही मालिका नक्की बघत राहा. आमचं काही चुकलं असेल तर पोटात घ्या आणि आमच्याकडनं काही तुम्हाला सुधारणा अपेक्षित असतील तर आम्हाला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.
धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.